रोल प्लांटच्या ग्रोथमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो डिफरंट मेटाबोलाइट्स लाईक मेजर मेटाबोलाइट लाईक नायट्रोजन, त्यानंतर फॉस्फरस, पोटॅशियम आहे, काही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, त्याचा आपण रोल आपण प्लांटच्या ग्रोथमध्ये किंवा मेटाबॉलिझममध्ये असलेला आपण पाहिलं. आता यानंतर प्लांटची ग्रोथ जर काय व्हायची असेल किंवा डेव्हलपमेंट व्हायची असेल, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लांट ग्रोथबद्दल पाहिलं. प्लांट ग्रोथ जी आहे ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. एकदा जी काही चेंजेस, परमनंट चेंजेस प्लांटमध्ये होतात, दे आर नॉट रिव्हर्सिबल, किंवा पुन्हा ते रिटर्न येत नाहीत, किंवा एक परमनंट चेंज विच इज हॅपन इन द प्लांट लाईफ, दॅट इज वी कॉल्ड एज अ ग्रोथ, इन विच they increase their biomass in the sense of height and girth. आहे की नाही, हाईट आणि गर्थ त्या प्लांटमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि याला आपण म्हणतो ग्रोथ. आता ही ग्रोथ होत असताना वेगळ्या प्रकारचे काही फायटो हार्मोन्स किंवा काही ट्रिगर्ड करणारे काही केमिकल्स प्लांटमध्ये पाहायला मिळतात, आणि या केमिकल्समुळे या ॲक्टिव्हिटी ट्रिगर होतात, आणि त्यामुळे मग प्लांटमध्ये ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण ग्रोथ जी आहे ती 3 स्टेपमध्ये झालेली पाहायला मिळते. पाहिली आपण 3 स्टेपमध्ये महत्त्वाची ग्रोथ आहे. पहिली ग्रोथची पहिली स्टेज आहे ती म्हणजे सेल डिव्हिजन, आहे की नाही. सुरुवात कुठून होणार आहे ग्रोथची, तर सेल डिव्हिजन पासून होणार आहे. ज्या काही मॅच्युअर सेल आहेत, मेरिस्टेमॅटिक सेल आहेत, त्या सेलचं पहिल्यांदा या ठिकाणी सेल डिव्हिजन होईल. 2 इमॅच्युअर सेल्स तयार होतील किंवा डॉटर सेल्स तयार होतील, आणि मग या ज्या काही डॉटर सेल आहेत, या डॉटर सेल सुरुवातीला इलॉंगेट होतील किंवा डेव्हलप होतील थोडक्यात. सो दे आर इलॉंगेशन. सेल इलॉंगेशनची सेकंड स्टेज आहे की ज्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स, सगळ्या प्रकारची सेल ऑर्गेनेल्स, त्याचबरोबर सेल स्ट्रक्चर ऑर्गेनेल्स डेव्हलप होतात, आणि सेल जी आहे ती अल्टिमेटली मॅच्युअर झालेली आपल्याला दिसते. मग ॲट द मॅच्युरिटी दॅट सेल ॲट द थर्ड स्टेज विल बी डेव्हलप ऑर डिफरन्शिएटेड इंटू डिफरंट काइंड ऑफ टिश्यूज. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टिश्यू आहेत, पॅरेंकायमॅटस टिश्यू असतील, स्क्लेरेंकायमॅटस असतील, कोलेंकायमॅटस असतील, किंवा मग बाकीच्या इतर ज्या काही टिश्यू आहेत, झायलेम फ्लोएम, या स्वरूपामध्ये या सेलचं काय होतं आहे, कन्व्हर्जन होतं, डिफरन्सिएशन होतं. ही थर्ड ग्रोथची स्टेज आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा ह्या 3 स्टेजमधून प्लांटमध्ये ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते ॲट दी सेल्युलर लेवल. आणि इन अँड जनरल किंवा मॉर्फॉलॉजिकली आपल्याला काय पाहायला मिळेल की त्या प्लांटमध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल, नंबर ऑफ लिव्ज वाढतील, आहे का नाही, हाईट वाढलेली पाहायला मिळेल, गर्थ वाढलेली पाहायला मिळेल. तर हे सगळं काही कशामुळे होते, तर बेसिकली त्या ठिकाणी वाढणाऱ्या सेलचं डिव्हिजन होईल, सेल इलॉंगेट होतील, आणि सेलचं डिफरन्शिएशन होईल, आणि त्यानुसार मग वाढ झालेली, ग्रोथ झालेली पाहायला मिळेल. या स्लाइडमध्ये आपण काही प्लांट ग्रोथच्या स्टेजेस पाहिल्या. सुरुवातीला स्प्राउटिंग होतं, म्हणजे सीड जर्मिनेशन होतं, त्यापासून सीडलिंग्स तयार होतात, सीडलिंग्स पासून सॅपलिंग म्हणा किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हायला सुरुवात होते. ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथची जी काही फेज आहे ती कंप्लीट केल्यानंतर मग इट विल एंटर्स इनटू द फ्लावरिंग फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज. मग या रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये सुरुवातीला बर्ड्स येतात, त्या बर्ड्सपासून मग फ्लावर्स ब्लूम होतात किंवा फ्लावरिंग स्टेज जे आहे ज्यामध्ये फ्लावर्स येतील. फ्लावर्समध्ये पॉलिनेशन, फर्टिलायझेशन होईल, आणि त्या ठिकाणी फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या फ्लावर्समधल्या ज्या काही पेटल्स असतील, कॅलेस असतील, त्या गळून पडतात, आणि त्याच्यामध्ये चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो की ज्यामध्ये ओव्हरी जी आहे ही ओव्हरी फ्रूटमध्ये डेव्हलप झालेली दिसते. सो इन विच आफ्टर फर्टिलायझेशन हीज ओव्हरी इज डेव्हलप इन टू फ्रूट विच कंटेन सीड्स, राईट. आणि मग याप्रमाणे हे फ्रूट जे आहे ते डेव्हलप होतात. नंतर फ्रूटही मॅच्युअर झाल्यानंतर फ्रूट रायपनिंगची प्रोसेस झालेली आपल्याला पाहायला मिळते, आणि या रायपन फ्रूट जे आहेत हे रायपन फ्रूट्स त्या प्लांटवरनं गळून पडतात नॅचरली. सो दे फॉल डाऊन अँड देन दे हॅव डिस्पर्स देअर सीड्स बाय व्हेरियस मेकॅनिझम्स. मग याच्यामध्ये एक्सटर्नल एजंट्स आहेत, किंवा मग काही प्लांटमध्ये विंडच्या थ्रू म्हणा, हवेच्या थ्रू म्हणा, किंवा बाकीच्या एजंटच्या थ्रू हे जे काही प्लांटचे सीड आहेत ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी डिस्पर्स होत असतात, आणि त्यानुसार पुन्हा सीडचं जर्मिनेशन होऊन याप्रमाणे प्लांटची लाईफ रेग्युलेट झाली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं प्लांटची ग्रोथ व्हायची असेल तर या 3 ठिकाणी मेरिस्टेमॅटिक रिजन आहे, आणि या 3 मेरिस्टेममुळे ऍक्च्युअली प्लांटमध्ये आपल्याला हाईट किंवा गर्थ वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे जे आपण सुरुवातीला म्हटलं, सेल डिवाइड होणार आहे, सेल इलॉंगेशन होणार आहे, आणि सेल डिफरन्शिएट होणार आहे. या 3ही ज्या काही स्टेज आहेत या कुठं होणार आहेत, या प्रकारच्या मेरिस्टेमॅटिक रिजनवरती आपल्याला झालेल्या दिसतील. मग त्यापैकी 3 मेरिस्टेमॅटिक रिजन आहेत. एक आहे पहिला अपायकल मेरिस्टेम, जो टोकाला असतो की ज्यामुळे हाईट वाढते.
दुसरा आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम की यामुळे ब्रँचेस किंवा ॲक्झिलरी बर्ड्स या ठिकाणी डेव्हलप होतात. आणि तिसरं आहे लॅटरल मेरिस्टेम की ज्यामुळे त्या स्टेमची गर्थ वाढलेली आपल्याला दिसते आणि वूड फॉर्मेशन या लॅटरल मेरिस्टेममुळे झालेलं दिसतं. बरोबर. याप्रमाणे अपायकल मेरिस्टेमचे आपण या लास्ट लेक्चरला काही डायग्राम्सही पाहिल्या. या म्हणजे सेक्शन घेतल्यानंतर स्लाइडमध्ये आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला ह्या अपायकल मेरिस्टेमचं पाहायला मिळतं. आणि हा लॅटरल मेरिस्टेम, या अपायकल मेरिस्टेम पासून नंतर हा लॅटरल मेरिस्टेम समजा डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो. मग आता हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, सेल डिव्हिजन होण्याच्या, सेल इलॉंगेशन होण्याच्या किंवा डिफरन्शिएशन होण्याच्या, या सगळ्या गोष्टी होण्यासाठी त्या प्लांटमध्ये एक प्रकारचं एक केमिकल म्हणा किंवा एक प्रकारचं बायोलॉजिकल मॉलिक्युल्स हे त्या प्रक्रियेला ट्रिगर करत असतात, प्रमोट करतात, ज्याला म्हणायचं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. काय म्हणायचं आहे? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा दुसऱ्या शब्दामध्ये त्याला प्लांट ग्रोथ हार्मोन्स असं देखील म्हटलं जातं. आता काय प्लांट ग्रोथ हार्मोन्स? सो दीज हार्मोन्स आर रेग्युलेटर्स, दे आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अदर दॅन न्यूट्रियंट. जे काही न्यूट्रियंट आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यापेक्षाही वेगळे हे कंपाऊंड आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, दॅट आर इन स्मॉल अमाउंट, प्रमोट और इनहिबिट और अदरवाइज मॉडिफाय अ फिजिओलॉजिकल प्रोसेस इन प्लांट. ते एकतर प्रमोट करतात किंवा मॉडिफाय करतात किंवा इनहिबिट सुद्धा करू शकतात, म्हणजे थांबवतात काही प्रोसेसेस. या प्रकारच्या फिजिओलॉजिकल प्रोसेस ज्या आहेत त्या प्लांटमध्ये या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समुळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दे आर व्हेरी स्मॉल अमाऊंट, अगदी कमी प्रमाणामध्ये प्लांटमध्ये सिंथेसाइज होत असतात नॅचरली, आणि त्यामुळे सगळ्या काही ह्या गोष्टी आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील. दीज आर वी कॉल्ड एज अ प्लांट हार्मोन्स, अँड दीज प्लांट हार्मोन्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ फायटो हार्मोन्स. प्लांटमध्ये असल्यामुळं फायटो हार्मोन्स असं देखील म्हटलं जातं. फायटो मीन्स प्लांट and hormones, they are regulators produced by the plants and which are in low concentration, they regulate various physiological process. आता कोणत्या कोणत्या फिजिओलॉजिकल प्रोसेस ते रेग्युलेट करतात? रेग्युलेट म्हणजे काय की त्यांच्यामुळे ह्या प्रोसेस झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे सेल डिव्हिजन होणे, दुसरी आहे डिवाइड झालेल्या सेलचे इलॉंगेशन होणे, तिसरं आहे इलॉंगेट झालेल्या किंवा त्यामध्ये सेल ऑर्गॅनिल सिंथेसाइज डेव्हलप होणे किंवा त्या सेलचं कन्व्हर्जन किंवा डिफरन्शिएशन एखाद्या ठराविक प्रकारच्या सेलमध्ये होणे. बरोबर. जसं की एक जी काही सुरुवात नेमकी डिव्हाइड झालेली सेल आहे, मग त्यानंतर त्या सेलचं कन्व्हर्जन पॅरेंकायमॅटस सेलमध्ये, स्क्लेरेंकायमॅटस सेलमध्ये, कोलेंकायमॅटस सेलमध्ये किंवा मग झायलेम फ्लोएममध्ये, इपिडर्मल सेलमध्ये, कॉर्टिकल सेलमध्ये, इपिब्लेमल सेलमध्ये, आहे की नाही, इंडोडर्मल सेलमध्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल किंवा त्या प्रकारच्या टिश्यूमध्ये त्या सेलचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर याचबरोबर याचे आपल्याला काही फिजिओलॉजिकल इफेक्ट आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतात. मग काय इफेक्ट मिळेल? फिजिकल इफेक्ट आपल्या याचे काही पाहायला मिळतात. पहिला इफेक्ट असतो जसं की प्लांटमध्ये हाईट वाढली, गर्थ वाढली, नंबर ऑफ लिव्ज वाढले, आहे की नाही. त्याचबरोबर नंबर ऑफ लिव्ज वाढले, व्हेजिटेटिव्ह फेज त्या ठिकाणी झाली. ती व्हेजिटेटिव्ह फेज पूर्ण झाली की त्या प्लांटमध्ये अचानक आपल्याला काही ठिकाणी ॲक्झिलरी बर्डवरती फ्लावर्स यायला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे बर्ड फॉर्मेशन झाले. त्या बर्ड फॉर्मेशनमधून फ्लावर्स ब्लूम होतात किंवा फुलं जी ती उमललेली आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होते, मग सीड तयार होते, फ्रूट तयार होते. फ्रूट तयार झालेलं जे काही तयार झालेलं फ्रूट आहे ते मॅच्युअर झाल्यानंतर रायपन होतं, म्हणजे पिकतं. बरोबर ना. टोमॅटो आहेत बघा, टोमॅटोच्या झाडावरती सुरुवातीला हिरवेगार टोमॅटो असतात आणि ते ज्या ज्या वेळेला मॅच्युअर होते त्यावेळेला त्याचा कलर लगेच तो काय होतोय, चेंज होतो, म्हणजे इट इज वी कॉल्ड ॲज अ रायपनिंग प्रोसेस, पिकण्याची प्रोसेस. मग हे घडून आणण्यासाठी हे फिजिओलॉजिकल इफेक्ट जे आहेत हे घडून आणण्यासाठी त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक ठराविक प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होत असतात, त्यालाच म्हटलं जातं या ठिकाणी फायटो हार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ओके. आता या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स पैकी 4 महत्वाचे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. एक आहे बघा ऑक्झिन्स, एक ग्रुप आहे ऍक्च्युली, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत पण ते एका ठिकाणी त्याला एक ग्रुप केलाय, तो म्हणजे ऑक्झिन्स. त्यानंतर दुसरा आहे जिब्रेलिन्स, तिसरा आहे सायटोकायनिन्स आणि चौथा आहे इथिलीन आणि पाचवा आहे एब्सिसिक ऍसिड. आता हे ऍब्सिसिक ऍसिड जे त्याला रेग्युलेटर न म्हणता हे इनहिबिटर आहे, इनहिबिट करतं. म्हणजे काय, जसं की प्लांटची ग्रोथ होत असेल तर ते थांबवतं, त्या ठिकाणी नंतर समजा काही इन्फेक्शन होत असेल तर त्या ठिकाणी सेलला डेड करण्यासाठी ते थोडंसं पॉइझनस आहे. बरोबर. शफाकत लेक्चर जॉईन कर बॉटनीचं.
तर याप्रमाणे असे काही रोल्स आपल्याला या काही फायटो हार्मोन्सचे ॲज अ रेग्युलेटर्स म्हणून पाहायला मिळतात आणि काही याचा रोल आपल्याला इनहिबिटर म्हणून सुद्धा पाहायला मिळतो. ठीक आहे. तर अशा ह्या 5 प्रकारचे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स प्लांटमध्ये नॅचरली तयार होत असतात प्रत्येक प्लांटमध्ये. आता हे तयार होण्यापाठीमागची फिजिओलॉजी वेगळी आहे, ही आपण आता नेक्स्ट टॉपिकमध्ये शिकणार. नेक्स्ट चॅप्टर जो आहे, या प्रकारचे हार्मोन्स केव्हा आणि कशा प्रकारे तयार होतात ते आपण नंतर. पण सुरुवातीला लक्षात घ्या, अशा प्रकारच्या हार्मोन्सचा रोल किंवा त्याचा इफेक्ट प्लांटमध्ये कसा असतो हे आपल्याला पाहायचं. त्यापैकी पहिला टाईप बघा हार्मोन्सचा, फायटो हार्मोन्सचा, तो म्हणजे ऑक्झिन्स. आता ऑक्झिन्स म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊ. ऑक्झिन्स काय आहे, तर इट इज द जेनेरिक नेम फॉर कंपाऊंड कॅरेक्टराइज्ड बाय देअर कॅपॅसिटी टू इंड्यूस इलॉंगेशन इन द शूट सेल. अशा प्रकारचे हे कंपाऊंड आहेत की ज्या कंपाऊंडमुळे प्लांटच्या त्या शूट सेलमध्ये इलॉंगेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, किंवा ज्या काही सेल्स आहेत प्लांट सेलमध्ये, मेरिस्टेमॅटिक सेल्स, त्या नेमक्याच डिव्हाइड झाल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या सेल ज्या आहेत त्या इलॉंगेट होतात, म्हणजे लहान आकाराच्या सेल मोठ्याल्या झालेल्या आपल्याला दिसतील. बरोबर. मोठ्याल्या कधी होतील तर त्यामध्ये सायटोप्लाझम कंटेंट वाढेल, नंतर सेल ऑर्गॅनिल्स जे असतात मग एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, पेरॉक्सिझोम्स, रायबोझोम्स, प्रोटीन्स, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे सगळ्याची वाढ होईल. बरोबर. हे सगळे काही जे काही ऑर्गॅनिल्स आहेत हे डेव्हलप होतील, याला म्हणायचं सेल इलॉंगेशन फेज. अशा प्रकारचे सेल इलॉंगेशन इंड्यूस करायचं काम या प्रकारचं हे कंपाऊंड करतं, त्याला म्हटलं जाते ऑक्झिन. आता हा ऑक्झिनचा शोध कधी लागला बघा. इट इज व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ ग्रोथ सबस्टन्सेस. It was proposed by Charles Darwin in his book that is The Power of Movement in Plant. यांचं जे बुक आहे द पॉवर ऑफ मुवमेंट इन प्लांट, यामध्ये यांनी या काही असे काही ग्रोथ सबस्टन्सेस प्लांटमध्ये तयार होत असावेत असं काही सुरुवातीला 1880 साली लिहिलेले. देन ही हॅज ऑल्सो एक्सपोज कॅनरी ग्रास, दॅट इज फॅलरिस कॅनरेन्सिस, एक ग्रास आहे की ज्यामध्ये कोलिओप्टाईल टू युनिलॅटरल लाईट अँड ऑब्झर्ड इट टू बेंड टुवर्ड्स लाईट. ओके. अशा प्रकारची एक प्रकारचं कोलिओप्टाईल रिजन त्यांनी ऑब्झर्व केला की जो लाईटच्या दिशेने, म्हणजे समजा एखादं रोपटं जर काय समजा तुम्ही आतमध्ये खिडकीच्या आतमध्ये लावलं, आपण पुढे एक्सपेरिमेंट पाहणार, ते रोप जर काय तुम्ही खिडकीच्या आतमध्ये लावलं आणि खिडकीतून जर काही समोरून जर काही प्रकाश येत असेल, लाईट येत असेल, सनलाईट, तर तुम्हाला कालांतराने ते सनलाईटच्या दिशेनं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या बाजूने सनलाईट येतो, त्या दिशेनं आपल्याला त्या प्लांटची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. सो दिस इफेक्ट they have firstly observed, and he also covered the tip with tin foil and he has conducting the experiment. But he noted that coleoptile region किंवा जो काही प्लांटच्या टोकाचा जो काही रिजन असतो, अगदी अपायकल रिजन, इट डिड नॉट बेंड टुवर्ड्स द युनिलॅटरल लाईट. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याला एक कव्हरिंग केलं. प्लांटचा जो काही शेंडा आहे, ज्याला टोक आपण म्हणतो, त्याला कव्हरिंग केलं आणि मग त्याला त्या खिडकीच्या समोर किंवा त्या लाईटच्या समोर एक्सपोज केलं किंवा त्या ठिकाणी ठेवलं. मग मात्र त्यांनी ऑब्झर्व केलं की मग मात्र त्या ठिकाणी त्या लाईटच्या दिशेनं त्या प्लांटची वाढ झालेली नाही. मग याच्यावरून सुरुवातीला असं लक्षात आलं की ज्या दिशेनं सनलाईट उपलब्ध होते त्या दिशेनं प्लांट वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय की सनलाईटमुळे प्लांटच्या रिजनमध्ये किंवा प्लांटच्या अपायकल रिजनमध्ये, अपायकल बर्डमध्ये अशा ठराविक प्रकारचे काहीतरी केमिकल्स तयार होत असतील किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होत असतील ज्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ होते. आणि देअरफॉर from this experiment he has concluded that some of the stimulus which is transmitted from coleoptile tip to lower part which induce the bending. बरोबर. याप्रमाणे नंतर मग आपल्याला या त्या प्रकारची वाढ त्या प्लांटमध्ये झालेली पाहायला मिळते. आणि मग वेगळ्या प्रकारच्या काही फिजिओलॉजिस्टने हॅलो ओके. सो वेगवेगळे जे काही फिजिओलॉजिस्ट आहेत त्यांनी आपापली मतं यावरती मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानुसार मग काही एक्सपेरिमेंट त्यांनी केले आणि त्या एक्सपेरिमेंटवरून या प्रत्येक प्लांटमध्ये किंवा प्लांटची ग्रोथ होण्यासाठी या ठराविक प्रकारचे हार्मोन्स किंवा ठराविक प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या प्लांटमध्ये डेव्हलप होत असावेत असं त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून स्टेट केलं. मग आता मध्ये एक एक्सपेरिमेंट केला बघा. जसं की से फॉर एक्झाम्पल हे प्लांटचं टीप आहे. कुठलंही एखादं प्लांट असेल त्या प्लांटची अपायकल बर्ड या प्रकारची आहे, टर्मिनल बर्ड आपण ज्याला म्हणतो. मग ज्या वेळेला या ठिकाणी प्लांटची ग्रोथ होत असते, इट रिसीव्ह सनलाईट फ्रॉम दी अबोव अँड प्लांट प्रोड्युसेस ऑक्झिन्स इन इक्वल अमाऊंट अराउंड द शूट. ओके. म्हणजे नॉर्मल लेवलला
जसं की ओपन फील्डमध्ये एकाच दिशेने काही सनलाईट नाही, सनलाईट त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला वरून आकाशातून मिळणार आहे प्लांटला. अशा वेळेला मात्र इक्वल अमाऊंटमध्ये त्या प्लांटच्या टीपमध्ये या ठिकाणी ऑक्सिजनची डेव्हलपमेंट किंवा ऑक्सिजन त्या ठिकाणी सिक्रेट होत असतात. ओके, सो दे सिक्रेटेड इन व्हेरी लो अमाऊंट, व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. सो द शूट ग्रोज स्ट्रेट. अशा वेळेला शूट जे आहे किंवा प्लांटचं टीप जे आहे ते अपायकल डायरेक्शननी म्हणजे सरळ उभ्या डायरेक्शननी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मात्र ज्या वेळेला असे काही प्लांट आहे, समजा इंडोअर प्लांट आहे, तुम्हाला मागाशी मी सांगितलं, अशा काही इंडोअर प्लांट्समध्ये एकाच साईडनं जर काही समजा तुम्हाला त्या प्लांटला सनलाईट उपलब्ध होत असेल तर त्यावेळेला मात्र असं लक्षात येतं की ज्या बाजूने सनलाईट उपलब्ध होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी प्लांट ग्रोथ हार्मोन्स किंवा ज्याला आपण म्हणूया ऑक्झिन्स, ते ऑक्झिन्स या ठराविक प्रकारच्या सेल्समध्ये जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतात आणि त्यामुळे या सेल ज्या आहेत या सेल इलॉंगेट होतात. पहा इथे या डायग्राममध्ये तुम्ही पाहाल, या उजव्या साईडच्या सेल्सपेक्षा डाव्याकडच्या साईडचे जी काही सेल आहे त्या सेल्स जास्त इलॉंगेट झाल्यात आणि या इलॉंगेट झाल्यामुळे काय होणार आहे पर्यायानं, हे प्लांटचं टीप जे आहे ते या राईट डायरेक्शनला बेंट झालेलं आपल्याला दिसेल. उजव्या साईडला काय होणार आहे, बेंट होईल, वाकेल आणि त्या दिशेने त्याची वाढ आलेली आपल्याला पाहायला. राईट, हे काय होणार आहे की ज्या दिशेनं सनलाईट उपलब्ध झाली त्याच्या विरुद्ध दिशेला अपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी ऑक्सिजन सिंथेसाइज झाले आणि या प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे एक आणखी छान एक्सपेरिमेंट दाखवलाय. जर काय समजा नॅचरल वेनं किंवा ज्याप्रमाणे ओपन फील्डमध्ये सनलाईट उपलब्ध होत असते त्यावेळेला हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स या प्लांटच्या टीप रिजनवरती इक्वल अमाऊंटमध्ये तयार होत असतात सगळीकडे आणि त्यामुळे मग या प्लांटची ग्रोथ या ठिकाणी सरळ होत असते. आता या ऑक्सिजन्समुळे होणार काय, सेलचं डिव्हिजन होणार आहे, सेल इलॉंगेट होणार आहे आणि त्यामुळे त्याची वाढ झाली किंवा ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळेल. पण ज्या वेळेला समजा असे काही ठराविक प्लांट असतील त्या ठराविक प्लांटला फक्त एका डायरेक्शनने जर काही सनलाईट उपलब्ध होत असेल तर ज्या डायरेक्शनने सनलाईट उपलब्ध होते त्याच्या विरुद्ध दिशेला त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी ऑक्सिजन्स मॉलिक्यूल जे आहेत ते सिंथेसाइज होत असतात आणि त्यामुळं तिकडच्याच सेल ज्या आहेत किंवा त्या बाजूच्या ज्या काही सेल आहेत या सेल काय होतात, इलॉंगेट होतात आणि इलॉंगेट झाल्यामुळे त्या प्लांटची वाढ बरोबर लगे काय होते, त्या सनलाईटच्या दिशेने वाढलेली आपल्याला दिसते. तर असं फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं आणि दिस मेकॅनिझम विच इज गव्हर्न बाय दिस टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट इज वी कॉल्ड एज फायटो हार्मोन्स. मग हे फायटो हार्मोन्स जे आहेत या फायटो हार्मोन्सवरती बॉसन असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांनी खूप मोठा स्टडी केला अँड दे हॅव स्टडीड दॅट like suppose in 1990 Paul he has cut off the tip of the coleoptile and replaced on only one side of stump and he observed that the coleoptile bends away from the side bearing tip even in dark. म्हणजे पहा वेगळ्या प्रकारची एक्सपेरिमेंट केली. आता कोलिओप्टाईल म्हणजे काय लक्षात घ्या, पहिली गोष्ट कोलिओप्टाईल म्हणजे काय, सुरुवातीच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो. कोलिओप्टाईल रिजन कशाला म्हणायचं, जे काही अपायकल इथं आहे समजा अपायकल मेरिस्टेम जो आहे पहा, अपायकल टीप जे काय असतं या अपायकल टीप मध्ये सेंटरला जे काही शूट अपेक्स आहे मेरिस्टमॅटिक रिजन आहे, या मेरिस्टमॅटिक रिजन वरती एक लहानसं कवरिंग आपल्याला पाहायला मिळतं सेंटरला, दॅट इज वी कॉल्ड एज कोलिओप्टाईल रिजन. ओके, या कोलिओप्टाईल रिजनला पुन्हा प्रोटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी काही टिश्यू सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. हे पहा कोलिओप्टाईल रिजन आहे आणि या कोलिओप्टाईल रिजनच्या आतमध्ये प्रायमरी लीफ किंवा ज्याला आपण म्हणूया मेरिस्टमॅटिक रिजन आपल्याला याच्यामध्ये दिसतो शूट अपेक्स मध्ये. ओके, तर अशा प्रकारचा हा कोलिओप्टाईल म्हणजे अगदी सीडचं जर्मिनेशन होतं तेव्हापासून हा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो अपायकल मेरिस्टेम वरती. किंवा इकडे तुम्ही बघा थांबा, सुरुवातीला जे काही तुम्हाला मी जे काही मेरिस्टेमची जी काही डायग्राम दाखवली होती तेव्हा इथे या ठिकाणी हे जे काही वरचा जो काय आवरण आहे हे पहिलं फर्स्ट लेयर जो आहे दॅट इज वी कॉल्ड एज अ कोलिओप्टाईल रिजन. ओके, आणि मग या कोलिओप्टाईल रिजनच्या खाली मग मेरिस्टमॅटिक टिश्यू आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हे कोलिओप्टाईल रिजन आहे आणि या कोलिओप्टाईल रिजन जे आहे हे ऍक्च्युअली सनलाईट कॅच करतं किंवा त्या ठिकाणी सनलाईट जी आहे ते ॲब्सॉर्ब. त्यानंतर काही शास्त्रज्ञ किंवा काही फिजिओलॉजिस्ट आहेत बघा, जसं की F.W. वेंट 1928 he was successful in isolating these growth substance from Avena coleoptile tip.
की पहिल्यांदा त्यांनी काय केलं सक्सेसफुली, अशा ठराविक प्रकारचं कंपाऊंड एका प्रकारच्या प्लांटच्या टीप रिजन मधून आयसोलेट करण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. ही हॅज कट ऑफ द टीप ऑफ कोलिओप्टाईल अँड प्लेस देम ऑन अ स्मॉल अगार ब्लॉक. आणि त्यांनी काय केलं, हे जे काही टीप आहे भेटणं, हे टीप काय केलं, कट केलं आणि त्या अगारच्या एका मीडियमवरती हे टीप जे आहे ते ग्रो होण्यासाठी ठेवलं. Then he has observed that he placed the block on cut coleoptile stump on one side. All the coleoptile stump shows curvature even in the dark, and thus FW Wayne successfully isolated the substance responsible for bending of coleoptile. And because of the use of Avena plant for this bioassay, it subsequently became known as the Avena coleoptile curvature test. आता वेंटने काय केले ते पाहिजे एक्सपेरिमेंटमध्ये. त्यांनी हे सुरुवातीची टीप जी आहे हे काढून घेतले आणि नंतर अगार मीडियमवरती ग्रो व्हायला ठेवले आणि डार्क कंडिशनमध्ये ठेवली. म्हणजे सुरुवातीला काय होतं, वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट केले. काय म्हटलं, डार्विनने काय म्हटलं की ज्या दिशेनं लाईट उपलब्ध होते त्या दिशेला प्लांट वाढतात. मग या ठिकाणी लाईट आवश्यक आहे प्लांटची ग्रोथ होण्यासाठी, नो डाऊट. दुसऱ्या वेळेला डार्विननं काही एक्सपेरिमेंट केले की जो काही कोलिओप्टाईल रिजन आहे या कोलिओप्टाईल रिजनला अशा प्रकारे कव्हर करून टाकलं. म्हणता की नाही लाईट या ठिकाणी ॲब्झॉर्ब होत असेल आणि त्यानुसार वाढत असेल तर मी याला कव्हर करून टाकलं. कव्हर केल्यानंतर त्याला ऑब्झर्व त्यांनी केलं की मग मात्र ते जे काही टीप आहे ते लाईट डायरेक्शनने मात्र वाढलेलं दिसत नाही. राईट, हे सरळच वाढते. म्हणजे याचा अर्थ लाईटचा काही ना काहीतरी रोल आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो, पहिली गोष्ट. दुसरं, बॉयसन आणि जेन्सन यांनी 1910 साली काय एक्सपेरिमेंट केला की जे काही टीप आहे हे एक साईडने त्याला लाईट उपलब्ध केली आणि हे टीप मधून समजा त्यांनी असं म्हणलं होतं की आतून काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल्स प्रोव्हाइड होत असतील तर त्यांनी काय केलं, ते टीप जे ते त्या ठिकाणी कट केलं आणि तसंच त्या प्लांटवरती ठेवलं. ओके, कट केल्यानंतरही देखील त्यांना असं ऑब्झर्व केलं त्यांनी की ज्या डायरेक्शनने लाईट उपलब्ध होते त्याच डायरेक्शनला पुन्हा ते प्लांट जे ते वाढलेलं पाहायला मिळते. याचा अर्थ काय की बेसपासून या ठिकाणी त्या टीपमध्ये कोणत्याही प्रकारचे बहुतेक केमिकल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जात नसावे. दुसरा एक रिजन त्यांनी काय केला, दुसरा एक एक्सपेरिमेंट होता पाल यांनी 1919 साली, की जे काही टीप रिजन आहे ते कट केले आणि असे साईडला नेऊन ठेवले. थोडेसे साईडला ठेवले. त्यातनं जे काय आहे ते सर्क्युलेशन म्हणा किंवा त्याचं वॉटरचं जे आहे ट्रान्सपोर्ट या ठिकाणी सुरू राहील अशा पद्धतीने. तरी देखील असं ऑब्झर्व करण्यात आलं की ज्या साईडनं लाईट उपलब्ध आहे त्या साईडला त्याचं बेंड झालं किंवा वाढ झाली आपल्याला दिसते. अशा ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटवरून असं लक्षात येतं की काही ठराविक प्रकारचे जे काही सबस्टन्स आहेत की जे प्लांटची वाढ त्या ठराविक डायरेक्शनने घडून आणतात, सनलाईटच्या डायरेक्शनला घडून आणतात, त्या प्रकारचे सबस्टन्स किंवा कंपाऊंड त्या टीप रिजनमध्येच तयार होत असावे. ओके, सो आफ्टर दॅट कॉगल अँड हॅगेन स्मिथ दे हॅव आयसोलेटेड ऑक्झिन्स फ्रॉम ह्युमन युरिन. पहिल्यांदा ह्युमन युरिन मधून ऑक्झिन्स नावाचे जे काही सबस्टन्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्यांनी काय केलं ते आयसोलेट केलं. अँड इन विच कॉगल अँड स्मिथ हे आयसोलेटेड अनदर ॲक्टिव्ह सबस्टन्स फ्रॉम कॉर्न जर्म ऑइल and they found this substance to be very similar in structure and activity to auxins A, and they gave it name auxins B. Okay, oxanolic acid असं त्याने नाव दिलं गेलं त्याला. So these in this Hogel, Hagersmith and Exleben या तीन physiologists काय केलं, they have isolated another compound from human urine, his name as heterooxins, and it is known today इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. ह्युमन युरिन मधून त्यांनी एक कंपाऊंड आयसोलेट केला, तो आहे इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारचे ऑक्झिन्स किंवा ऑक्झिन्सचा शोध लागत गेला आणि हे ऑक्झिन्स जे हे ऑक्झिन्स या प्लांटच्या टीप रिजनमध्ये तयार होतात आणि त्या ऑक्झिन्समुळे मग त्या ठिकाणच्या सेल जे आहेत त्या इलॉंगेट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पाहिलं जसं की ही जर काय वरच्या डायरेक्शनची सनलाईट उपलब्ध असेल तर इक्वल अमाऊंटमध्ये ऑक्झिन जे आहेत ते प्रत्येक सेलमध्ये तयार होतील आणि त्यानुसार प्रत्येक सेल खाली जे आहेत तशा त्याप्रमाणे इलॉंगेट होतील. इलॉंगेट झाल्या की मग हे ऑटोमॅटिकली जे काही टीप आहे ते अपवर्ड डायरेक्शनला पुश केलं जाईल, वरती ढकललं जाईल. म्हणजेच काय तर त्याची वाढ झालेली आपल्याला दिसेल प्लांटची, बरोबर. किंवा ज्याप्रमाणे समजा एका साईडनं जर काही सनलाईट उपलब्ध असेल तर त्या साईडला याची वाढ झालेली पाहायला मिळते. कारण का तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी ऑक्झिन जे आहेत हे ऑक्झिन्स जास्त प्रमाणामध्ये
synthesized होतात ॲज कम्पेअर टू दी राईट साईड, अँड देअरफॉर इट विल बेंड टुवर्ड्स द सनलाईट. या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला लक्षात येतं आहे की या ठिकाणी या रिजनला जास्त प्रमाणामध्ये सेल इलॉंगेशन झालेलं पाहायला मिळतं, आणि हे सेल इलॉंगेशन होण्याचं कारण काय, ते या ठिकाणी सिंथेसाइज झालेले ऑक्सिन्स मॉलिक्युल्स. आता ऑक्सिन जे आहे ते ऑक्सिनचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे ते पहा. ऑक्सिन जे आहे ते ऑक्सिनचं केमिकल स्ट्रक्चर जे आहे तर फर्स्टली इट इज क्रिस्टलाइन फॉर्म. सो दिस क्रिस्टलाइन ऑक्सिन्स इट वॉज ऑब्टेन फ्रॉम ह्युमन युरिन बाय कॉगल अँड अदर्स इन 1934. ह्युमन युरिनमधून त्यांनी हे पहिल्यांदा आयसोलेट केलं. सो केमिकली इट वॉज प्रूव्हन दॅट इट इज इंडॉल ॲसिटिक ॲसिड. ऑक्सिन जे ते कसे आहेत, इंडॉल ॲसिटिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये आहे, किंवा ज्याला शॉर्टकट IAA असं देखील म्हटलं जातं. त्याचं केमिकल फॉर्म्युला याप्रमाणे आहे. केमिकल स्ट्रक्चर कार्बन स्ट्रक्चर आहे, कार्बन कंटेन आहेत, त्यामध्ये हायड्रोजन्स आहेत, ऑक्सिजन आहे. या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या इंडॉल ॲसिटिक ॲसिडमध्ये पाहायला मिळतं. मग आता ह्या इंडॉल ॲसिटिक ॲसिडचा किंवा ऑक्सिनचा ॲक्च्युअली प्लांटमध्ये काय रोल आहे हे आपल्याला डिटेल्स थोडंसं पाहायचं. यामध्ये पहिला रोल आहे की दे प्रमोट सेल इलॉंगेशन. आपण पाहिलं काय करतात, ते सेलला इलॉंगेट करण्यासाठी प्रमोट करतात. सो ऑक्सिन स्टिम्युलेट सेल इलॉंगेशन अँड सेल एनलार्जमेंट इन अपायकल रिजन, and the primary physiological effect of auxins in plant is to stimulate the elongation of cells. काय करणार आहे ते, सेल्सला इलॉंगेट करण्यासाठी स्टिम्युलेट करणार. ओके. So in phototropism, the stem tip bend towards the light due to effect of auxins. The higher concentration of auxins on shaded side, it cause the cells to elongate more, whereas less concentration of auxins towards light. म्हणजे मगाचाच एक्सपेरिमेंट, ज्या दिशेने लाईट आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी ऑक्सिजन जे जास्त प्रमाणामध्ये सिंथेसाइज होतात, आणि त्यामुळे त्या प्लांटची इलॉंगेशन किंवा त्या सेलचं इलॉंगेशन झाल्यामुळे प्लांट टीप जे आहे ते त्याप्रमाणे बेंड झालेला आपल्याला पाहायला मिळतं. हा पहिला रोल आहे सेल इलॉंगेशनचा. दुसरा या ऑक्सिनचा रोल प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, याप्रमाणे पहा. कुठलं एखादं प्लांट असेल तर ते प्लांट जे आहे त्याचा जोपर्यंत शेंडा आहे किंवा अपायकल बड आहे तोपर्यंत ते लॅटरली वाढत नाही, सरळ वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की हे ऑक्सिन्स जे आहेत हे ऑक्सिन्स अपायकल रिजनवरती किंवा टोकाच्या ठिकाणी, टोकावरती जास्त प्रमाणामध्ये किंवा त्याच ठिकाणी जे शक्यतो तयार होत असावेत, आणि त्यामुळे अपवर्ड डायरेक्शननी प्लांटची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते, सरळ वाढते आहे की नाही. कुठलं एखादं प्लांट घ्या तुम्ही, मका असेल किंवा इव्हन कोणते घ्या, ग्रास असेल किंवा एखादा कोणी बांबू घ्या, जमिनीतून लगेच आडवं होतंय का, नाही, ते वर वाढलेलं आपल्याला सरळ पाहायला मिळतं जे काही इरेक्ट प्लांट आहेत त्यामध्ये. बरोबर. हे एक लॉजिक आहे. तुम्ही म्हणाल की बा मग बऱ्याच जणांना काही प्रश्न पडायला पाहिजे की जे काही प्लांट आहेत हे प्लांट जमिनीच्या म्हणजे सॉईलच्या दिशेने न वाढता मग वरतीच का वाढतात, किंवा जो काही एरियल पार्ट आहे, शूटचा जो काही भाग आहे, प्लांटचं शूट जे आहे हे सूर्याच्या दिशेनं किंवा आभाळाच्या दिशेनंच का वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं, तर त्यामध्ये हे मेकॅनिझम फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. कारण का, तर ज्या बाजूने सनलाईट उपलब्ध होईल त्या बाजूलाच ऑक्सिन्स त्या ठिकाणी सिंथेसाइज होतात, त्यामुळे त्या ठिकाणी सेलचे इलॉंगेशन होतं, त्यामुळे त्या डायरेक्शनला प्लांटची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. सो इट प्रमोट दी अपायकल डॉमिनन्स, आणि लॅटरल जे काही बर्ड्स आहेत त्या सप्रेस झालेल्या आपल्याला दिसतात. या ऑक्सिन्समुळे काय होतात, लॅटरल बर्ड्स जे आहेत, साईडच्या बर्ड्स जे आहेत या सप्रेस होतात, अँड ड्यू टू दॅट यू कॅन ऑब्झर्व दी अपायकल ग्रोथ. त्यानंतर तिसरा रोल आपल्याला सांगता येईल, दॅट इज रूट इनिशिएशन. रूट म्हणजे काय की जे काही आता आपण बघितलं शूट, त्याच बाजूने दुसऱ्या बाजूला काय, त्या प्लुम्युल पासून शूट तयार होईल, ते रॅडिकल पासून रूट तयार होणार आहे. मग रूट जे आहे ते रूटचं इनिशिएशन किंवा रूटची डेव्हलपमेंट सुद्धा या प्रकारच्या ऑक्सिन्समुळे झालेली पाहायला मिळते. सो हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिन्स दे इनहिबिट द इलॉंगेशन ऑफ रूट्स, and lateral branches of roots are increases in higher concentration of auxins. Hence the more concentration of auxins promote initiation of lateral roots. म्हणजे काय रूट असेल समजा,
ती मुळं जी आहे किंवा मुळाला येणाऱ्या ज्या काही ब्रांचेस असतील, रूट हेअर्स आपण ज्याला म्हणतो, याची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी ऑक्सिन सिंथेसाइज होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी रूट ब्रांचेस किंवा रूटचं जे आहे ती ग्रोथ झाली आपल्याला पाहायला. चौथं आहे इट प्रिव्हेंट्स ॲब्सिशन. ॲब्सिशन म्हणजे काय पहा पहिले की प्लांटमध्ये पहा ज्या वेळेला लीफ आहे, लीफमध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिल पिगमेंट डिग्रेड होत जातात, त्यावेळेला मग हे पानं जी आहेत ही पिवळी पडायला सुरुवात होते. मग हे पिवळं पडण्याचं किंवा अक्लोरोफिलस होण्याचं जे काही इफेक्ट आहे याला म्हटलं जाते ॲब्सिशन. ओके, या प्रकाराला म्हटलं जातं ॲब्सिशन. मग ॲब्सिशन मध्ये काय होईल, ऑक्सिन्स या लीफमध्ये जर असतील तर ते लीफ जे आहे ते पिवळं पडणार नाही, ते हिरवगारच राहील. पण ऑक्सिजन ज्या वेळेला इथून निघून जातात यामध्ये इथिलिनचं क्वांटिटी वाढते आणि इथिलिनमुळे मग या ठिकाणी हे लीफ जे आहेत ते पिवळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो वेन लीफ फॉल इन अ कॉमन phenomenon in plant and it is called as the abscission of leaves. Now these natural auxins they have controlled the effect of leaf fall. जर काय समजा त्या ठिकाणी ऑक्सिन्स असतील त्या लीफमध्ये तर त्या ठिकाणी ते लीफ लवकर पिवळं पडत नाही किंवा त्याप्रमाणे गळून पडत. सो इट हेल्प फॉर ॲब्सिशन. त्यानंतर दुसरा एक इफेक्ट आहे बघा, ऑक्सिन्स प्रमोट पार्थेनोकार्पी. आता पार्थेनोकार्पी म्हणजे काही तर काही स्लाइड्समध्ये पहा, जसं बनाना आहे, ॲपल आहे, त्यानंतर टरबूज असेल, पाईनॲपल असेल, लिंबू असेल, या काही फळांमध्ये तुम्ही जर बघितलं या स्लाइडमध्ये, या सगळ्या स्लाइडच्या या फ्रूटमध्ये तुम्हाला बघा त्या ठिकाणी सीड दिसत नाही, आहे की नाही, विदाउट सीड किंवा सीडलेस फ्रूट आहे ते. So these seedless fruits are also developed due to accumulation of oxygens. So fruit formation without fertilization is called as parthenocarpy. आणि हा पार्थेनोकार्पीचा जो काही फेनॉमेनॉन आहे म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन न होता त्या ठिकाणी डायरेक्ट ती ओव्हरी काय होते, डेव्हलप होते. आणि मग ओव्हरी डेव्हलप होते, मग आतमध्ये सीड डेव्हलप होत नाही, म्हणजे मग काय होणार आहे, सीडलेस फ्रूट्स या ठिकाणी डेव्हलप होतील. सो व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिन्स विच इज मोर in the ovaries, the parthenogenesis is occur and fruit formation without fertilization takes place and hence we can got seedless fruit. पहा मग बनानामध्ये आहे, पपईमध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्याचबरोबर ॲपल आहे, बरेचसे काही फ्रूट आहेत की ज्यामध्ये सीड्स डेव्हलप न होता ते फ्रूट डेव्हलप होतात, बरोबर. आणि अशा प्रकारचे सीड्स फायदेशीर आहेत. समजा टरबूज वगैरे असेल तर आपल्याला तर खायसाठी काही त्या ठिकाणी सीड्सची आवश्यकता नाही, तर अशा प्रकारचे पार्थेनोकार्पी सुद्धा काही फ्रूटमध्ये इंड्यूस केली जाते. चला पुढचा रोल आहे महत्वाचा म्हणजे रेस्पिरेशनसाठी. रेस्पिरेशन जे काय होते प्लांटमध्ये, या रेस्पिरेशनमध्येही देखील ऑक्सिनचा महत्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. सो दीज ऑक्सिन्स दे हॅव स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन रेस्पिरेशन and oxygens may increase the rate of respiratory indirectly through increased supply of ADP. काय करतात ते, ॲडेनोसाईन डायफॉस्फेट जे आहे की जे ATP तयार करण्यासाठी आवश्यक आहे, हे या ठिकाणी ॲडेनोसाईन डायफॉस्फेट या ऑक्सिन्सकडनं सप्लाय केलं जातं रेस्पिरेशनमध्ये आणि त्यामुळं मग रेस्पिरेशनची प्रोसेस जी आहे ती स्टिम्युलेट झालेली आपल्याला पाहायला लागते, असं बऱ्याच काही ठिकाणी रिपोर्टेड आहे. नंतर पुढचा रोल आहे दॅट इज फ्लावरिंग, फ्लावर्स येण्यासाठी. एक्झोजिनस ॲप्लिकेशन ऑफ ऑक्सिन्स दे इन्क्रीज द फॉर्मेशन ऑफ फिमेल फ्लावर्स अँड ओव्हरी वॉल ग्रोथ लिडिंग टू पार्थेनोकार्पी इन कुकुरबिड्स. पहा आता तुमच्याकडे जर कधी तुम्ही काकडीची शेती वगैरे केली असेल, काकडी किंवा मग भोपळा असेल किंवा मग कलिंगड वगैरे जे आहे ना, टरबूज खरबूज, यामध्ये सुरुवातीला पहा त्या प्लांटवरती अशा प्रकारच्या ऑक्सिन्सचं काय केलं जायची, फवारणी केली जायची. म्हणजे एक्सटर्नल ॲप्लिकेशन जर काय त्या प्लांटवरती केलं तर त्या प्लांटमध्ये फिमेल फ्लावर्स तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग जेवढे काही फिमेल फ्लावर्स तयार होतील त्या प्रत्येक फिमेल फ्लावरला पाठीमागं बॅक साईडला जी काही ओव्हरी आहे ही ओव्हरी फ्रूटमध्ये डेव्हलप होत असते, म्हणजे काकडी तयार होत असते. पहा मग या ठिकाणी जास्तीत जास्त फिमेल फ्लावर जे आहेत ते फ्रूट डेव्हलप करतील या हिशोबाने त्यावरती ऑक्सिजनची ट्रीटमेंट केली जाते. सो एक्झोजिनस ॲप्लिकेशन ऑफ ऑक्सिन्स दे इन्क्रीज द फॉर्मेशन ऑफ फिमेल फ्लावर्स अँड ओव्हरी वॉल दे ग्रोथ लिडिंग टू पार्थेनोकार्पी इन फ्रूट्स. या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे म्हणजे ऑक्सिन्स जे आहेत हे ऑक्सिन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पहा मग ह्या प्रकारे हे ऑक्सिन्स येतात, जसं बघितलं आपण ह्युमन युरिनमधून एक्स्ट्रॅक्ट केले,
इतर बाकीच्याही काही सोर्समधून हे ऑक्सिजन जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्या ठराविक क्वांटिटीमध्ये, जसं की 0.01 ml किंवा याप्रमाणे मोल्स पर लिटर अशा क्वांटिटीमध्ये आपल्याला हे ऑक्सिजन जे आहेत ते आवश्यक असतात आणि या फॉर्मेशनमध्ये हे शेतीमध्ये ॲप्लिकेशन केलं जातं. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये अशा प्रकारच्या ऑक्सिजनचा वापर केला जातो. मग लक्षात घ्या, तुमच्या प्लांटची वाढ व्हावी वाटत असेल, एखादं प्लांट लवकर भरभर वाढावं, मका वगैरे असेल तर त्याच्यावरती याचा ॲप्लिकेशन केलं जातं. ग्रासेसवरती किंवा बाकीच्या काही फ्लावर डेव्हलप व्हावेत किंवा लवकरात लवकर जास्त पानगळ होऊ नये, अशा प्रकारचे काही इफेक्ट जर आपल्याला हवे असतील तर अशा ठिकाणी त्या शेतीमध्ये अशा प्रकारच्या फायटो हार्मोन्सचा वापर केला जातो. सो दीज आर द ऑक्सिन्स. ओके. मग आता अशा प्रकारचे बाकीचे काही हार्मोन्स आहेत, जसं की जिब्रलिन्स आहे. दुसऱ्या प्रकारचे एक हार्मोन आहे जिब्रलिन्स, बरोबर. तर जिब्रलिन्स जे आहे याचा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा रोल पाहायला मिळतो आणि स्पेशली फॉर दी फ्लावरिंग